रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत दिला जाणारा प्रसिद्ध पारंपरिक सुंठवडा प्रसाद औषधी, गुणकारी, उष्णतावर्धक. सुकं खोबरं साधारण अर्धा कप घेतलं आहे. 1 टेबलस्पून सुंठ पावडर घेतली आहे. डायरेक्ट तुम्ही सुंठ घेऊन मिक्सरला पावडर करू शकता. खडीसाखर गोड कसं हवं त्याप्रमाणे. 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून बडीशेप, मनुके आवडीनुसार कमी जास्त, काही जण घालतात काही जण घालत नाही. 1 टीस्पून वेलची घेतली आहे आणि अर्धा टीस्पून ओवा घेतला आहे. आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वातावरणात आता सध्या बदल होतो, थंडी गरम असं अचानक थंडीतनं गरमी वगैरे, आणि त्यावेळी कफ आणि वाताचा प्रकार होण्याचे चान्सेस असतात, आणि त्याच्यासाठी हा गुणकारी म्हणून ह्या 8 दिवसात 9 दिवसात तो बनवला जातो आणि अगदी अर्धा चमचा किंवा 1 चमचाच खाल्ला जातो आणि तो गुणकारी आहे. अँटीऑक्सिडंटने भरपूर असं सुंठ, सुकं खोबरं चवीसाठी, त्याच्यानंतर धने बडीशेप थंड, थंड बडीशेप थंड बॅलन्स करायला त्या प्रसादाला. खडीसाखर औषधी आहे, कफ होऊ नये म्हणून आपण खातो. काही जण गुळही वापरतात. आता हे सगळं साहित्य मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे की तयार होतो आपला सुंठवडा. झटपट होतो, औषधी आहे हा. म्हणजे अर्धा चमचा रोज जरी जेवणानंतर खाल्लात ना तर गॅस वगैरे पण होत नाही. ओवा आहे त्याच्यामध्ये, आणि मनुका दाताखाली, तो तिखट असतो सुंठ म्हणून मनुका घातल्यामुळे दाताखाली आल्यावर तो असं छान चव लागते. काही जण याच्यामध्ये खारीक पण घालतात, पण पारंपरिक खरा तर हा असाच बनवला जातो. एवढेच इंग्रेडियंट्स वापरतात. आम्ही लहान असताना देवळात मुद्दाम हा खाण्यासाठी जायचो, आणि तेव्हा तो अगदी चिमूटभर मिळायचा, पण लागतो छान हा. तर हनुमान जयंती स्पेशल सुंठवडा घरगुती पारंपरिक रेसिपी तयार आहे. एअरटाईट बर्नीत किंवा डब्यात भरून ठेवा. 8 दिवस चांगला टिकतो.